नमस्कार मित्रांनो, आजच्या धावपळीच्या तणावपूर्ण आणि गोंधळलेल्या जीवनात माणूस बाहेर सगळं मिळवत आहे, पण आतून मात्र रिकामाच होत चालला आहे. अशा वेळी भगवद्गीता आपल्याला जीवन जगण्याची खरी दिशा दाखवते. महाभारताच्या युद्धभूमीवर श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेले हे उपदेश फक्त युद्धासाठी नव्हते, तर संपूर्ण मानवजातीसाठी होते. आज आपण भगवद्गीतेतील 31 अमूल्य उपदेश समजून घेणार आहोत. हे उपदेश जर मनापासून ऐकले आणि जीवनात उतरवले, तर दुःख, भीती, तणाव आणि अपयश यावर नक्कीच विजय मिळवता येईल. चला तर मग मन शांत करा आणि गीतेच्या अमृतवाणीला सुरुवात करूया. उपदेश 1. तू आत्मा आहेस, शरीर नाहीस. श्रीकृष्ण अर्जुनाला अत्यंत खोल सत्य सांगतात, न जायते म्रियते वा कदाचित. याचा अर्थ असा की आत्मा कधी जन्मत नाही, कधी मरत नाही, कधी नष्ट होत नाही. आपण ज्याला जन्म आणि मृत्यू म्हणतो तो फक्त शरीराचा असतो. मानवाचं सर्व दुःख इथूनच सुरू होतं की तो स्वतःला शरीर समजतो. शरीर म्हणजे मी अशी चुकीची ओळख झाल्यामुळे अपमान, आजार, वृद्धत्व, मृत्यू यांची भीती सतत मनात राहते. पण गीता सांगते की शरीर हे फक्त आत्म्याचं साधन आहे. सोपं पण खोल उदाहरण, जसं आपण गाडी चालवतो, पण आपण गाडी नसतो. गाडी खराब झाली तरी चालक सुरक्षित असतो. तसंच शरीर खराब झालं, आजारी पडलं किंवा नष्ट झालं तरी आत्मा बाधित असतो. मानसिक परिणाम, जेव्हा माणूस स्वतःला आत्मा मानतो, तेव्हा तो मानसिकदृष्ट्या मजबूत होतो. कोणी अपमान केला तरी तो आतून तुटत नाही. मृत्यूची भीती कमी होते. जीवनाकडे पाहण्याची दृष्टीच बदलते. आजच्या जीवनात उपयोग, आज लोक डिप्रेशन, अँक्झायटी, फिअरमध्ये जगतात कारण ते शरीर, पद, पैसा, सौंदर्य यालाच स्वतःची ओळख मानतात. पण आत्मज्ञान आलं की समजतं, हे सगळं माझं आहे, पण मी हे नाही. उपदेश 2. कर्म कर, फळाची चिंता करू नकोस. हा गीतेचा सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात कठीण उपदेश आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. श्रीकृष्ण स्पष्ट सांगतात की माणसाचा अधिकार फक्त कर्मावर आहे, फळावर नाही. कारण फळावर अनेक गोष्टी अवलंबून असतात, परिस्थिती, वेळ, इतर लोक, नशीब आणि ईश्वराची योजना. फळाची जास्त चिंता केली की माणूस 2 गोष्टी करतो. 1. काम करताना सतत तणावात राहतो. 2. फळ न मिळालं तर पूर्णपणे खचून जातो. खोल अर्थ, कर्म म्हणजे आपलं कर्तव्य. ते प्रामाणिकपणे, पूर्ण मनाने करणं हेच आपल्या हातात आहे. परिणाम स्वीकारण्याची तयारी ठेवणं म्हणजेच कर्मयोग. सोपं उदाहरण, शेतकरी बियाणं पेरतो, मेहनत करतो, पाणी घालतो. पण पाऊस त्याच्या हातात नसतो. तरीही तो मेहनत थांबवत नाही. आजच्या जीवनात उपयोग, परीक्षा दिल्यावर रिझल्टची भीती, नोकरीत प्रमोशनची चिंता, बिझनेसमध्ये प्रॉफिट लॉस हे सगळं सोडून दिलं की मन शांत राहतं आणि कामाची गुणवत्ता वाढते. उपदेश 3. आसक्तीच दुःखाचं मूळ आहे. गीता सांगते की दुःख बाहेरून येत नाही, तर आपल्या आतून तयार होतं. त्याचं मुख्य कारण म्हणजे आसक्ती. आसक्ती म्हणजे एखाद्या व्यक्ती, वस्तू, नातं किंवा स्थितीशिवाय आपण सुखी राहू शकत नाही, अशी भावना. आसक्तीचा प्रवास असा असतो, आसक्ती अपेक्षा, अपेक्षाभंग, राग, दुःख. खोल उदाहरण, आपण एखाद्या व्यक्तीकडून खूप अपेक्षा ठेवतो. ती व्यक्ती बदलली की आपलं मन दुखावलं जातं. प्रत्यक्षात बदल व्यक्तीत नाही, तर आपल्या अपेक्षांमध्ये असतो. गीतेचा संदेश, प्रेम करा, पण बांधून घेऊ नका. नातं ठेवा, पण स्वतःचं मानसिक स्वातंत्र्य गमावू नका. आजच्या जीवनात उपयोग, नात्यांमधले ताण, ब्रेकअप, कौटुंबिक वाद यांचं मूळ आसक्तीत असतं. आसक्ती कमी झाली की दुःख आपोआप कमी होतं. उपदेश 4. सुख, दुःख क्षणिक आहेत. मानवाचं मोठं दुःख हे आहे की तो सुख आलं की त्याला कायमचं समजतो आणि दुःख आलं की त्याला कधीच संपणार नाही असं मानतो. गीता सांगते सुख आणि दुःख हे ऋतूंप्रमाणे येतात आणि जातात. कोणीही कायम सुखी किंवा कायम दुःखी नसतो. खोल अर्थ, जो माणूस सुखात गर्व करत नाही आणि दुःखात खचत नाही, तोच स्थिर बुद्धीचा असतो. सोपं उदाहरण, उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो, पावसाळ्यानंतर हिवाळा. कुठलाही ऋतू कायम राहत नाही. आजच्या जीवनात उपयोग, आज अपयश आलं म्हणून आयुष्य संपलं असं मानू नका. आणि आज यश मिळालं म्हणून गर्व करू नका. दोन्ही तात्पुरते आहेत. उपदेश 5. भयाचा जन्म अज्ञानातून होतो. गीतेनुसार भयाचं मूळ बाहेर नसून आपल्या अज्ञानात आहे. जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचं सत्य माहीत नसतं तेव्हा मन कल्पना करू लागतं आणि त्यातून भीती निर्माण होते. मृत्यू, भविष्य, अपयश, लोक काय म्हणतील, या सगळ्या भीती अज्ञानातूनच जन्म घेतात. खोल अर्थ, आपण स्वतःला शरीर समजतो म्हणून मृत्यूची भीती वाटते. आपण परिणाम आपल्या हातात आहेत असं समजतो म्हणून भविष्याची चिंता लागते. आत्मज्ञान आलं की ही भीती हळूहळू विरघळते. उदाहरण, लहान मुलाला अंधाराची भीती वाटते, कारण त्याला अंधाराचं ज्ञान नसतं. दिवा लावला की भीती नाहीशी होते.
आजच्या जीवनात उपयोग, ज्ञान वाढवा, आत्मचिंतन करा, गीता वाचा, भीती आपोआप कमी होईल. उपदेश 6. मन हे मित्रही आहे आणि शत्रूही. मनावर नियंत्रण असेल तर ते आपल्याला उंचीवर नेऊ शकतं आणि नियंत्रण नसेल तर तेच मन आपल्याला संपवू शकतं. खोल अर्थ, मन सतत भूतकाळात किंवा भविष्यकाळात भटकत असतं. ज्याने मनावर विजय मिळवला त्याने जगावर विजय मिळवला. उदाहरण, एकाच परिस्थितीत दोन माणसं असतात, एक ताण घेतो, दुसरा शांत राहतो. फरक परिस्थितीत नाही, मनात असतो. उपाय: ध्यान, नामस्मरण, श्वासावर लक्ष, सकारात्मक विचार. उपदेश 7. क्रोधातून विनाश होतो. क्रोध हा क्षणिक असतो पण त्याचे परिणाम आयुष्यभराचे असू शकतात. गीतेचा क्रम: क्रोधभ्रम, स्मृतिभ्रंश, बुद्धिनाश, विनाश. उदाहरण, रागाच्या भरात बोललेले शब्द नातेसंबंध तोडतात. आजच्या जीवनात उपयोग: रागाला की निर्णय घेऊ नका. शांत झाल्यावरच बोला. उपदेश 8. लोभ कधीही तृप्त होत नाही. लोभ म्हणजे कधीही न संपणारी भूक. जितकं मिळेल तितकं कमीच वाटतं. खोल अर्थ, समाधान नसेल तर श्रीमंतीही दुःख देते. उदाहरण, आज 10,000 हवेत, मिळाले की 20,000 हवेत. उपदेश 9. अहंकार पतनाचं कारण आहे. गीतेनुसार अहंकार म्हणजे मीच सर्व काही आहे ही भावना. ही भावना माणसाला थोड्या वेळासाठी मोठं करते पण दीर्घकाळासाठी तोडते. अहंकारामुळे माणूस इतरांना कमी लेखतो, सल्ला ऐकत नाही आणि स्वतःच्या चुका पाहू शकत नाही. खोल अर्थ, अहंकार म्हणजे आत्मविश्वास नव्हे. आत्मविश्वासात नम्रता असते तर अहंकारात दुरावा असतो. अहंकारी माणूस स्वतःलाच सर्व काही समजतो, त्यामुळे देव, नशीब, इतर माणसं सगळ्यांपासून तुटतो. उदाहरण, यश मिळाल्यावर जो माणूस म्हणतो हे माझ्यामुळेच झालं तो अहंकारात आहे. पण जो म्हणतो माझ्या प्रयत्नांबरोबर अनेकांचा हात होता तो शहाणा आहे. आजच्या जीवनात उपयोग: नोकरी, व्यवसाय, नातेसंबंध, सगळीकडे नम्रता ठेवल्यास माणूस टिकतो. अहंकार तात्पुरतं यश देतो पण कायमचं समाधान देत नाही. उपदेश 10. श्रद्धा तशी दृष्टी. श्रीकृष्ण सांगतात की माणसाचं आयुष्य त्याच्या श्रद्धेवर आधारलेलं असतं. जशी श्रद्धा तसे विचार, जसे विचार तशी कृती, आणि जशी कृती तसं आयुष्य घडतं. खोल अर्थ, जर श्रद्धा नकारात्मक असेल, माझ्याकडून काही होणार नाही, तर माणूस प्रयत्नच करत नाही. पण श्रद्धा सकारात्मक असेल, देव आहे, मी प्रयत्न करतो, तर परिस्थितीही साथ देते. उदाहरण, दोन माणसं एकाच संकटात असतात. एक हार मानतो, दुसरा लढतो. फरक फक्त श्रद्धेचा असतो. आजच्या जीवनात उपयोग: स्वतःवर, कर्मावर आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवा. तीच श्रद्धा तुम्हाला योग्य निर्णय घ्यायला मदत करेल. उपदेश 11. समत्व योग शिका. समत्व योग म्हणजे यश आणि अपयश, सुख आणि दुःख दोन्ही अवस्थांमध्ये मन स्थिर ठेवण्याची कला. श्रीकृष्ण म्हणतात, जो माणूस दोन्ही अवस्थांना समान भावनेने स्वीकारतो तोच खरा योगी आहे. खोल अर्थ, यश आलं की गर्व आणि अपयश आलं की निराशा, या दोन्ही टोकांपासून दूर राहणं म्हणजे समत्व. उदाहरण, आज प्रमोशन मिळालं म्हणून आकाशात उडणं आणि उद्या प्रॉब्लेम आली म्हणून खचणं, हे अस्थिर मनाचं लक्षण आहे. आजच्या जीवनात उपयोग: समत्व ठेवलं की निर्णय शांतपणे घेता येतात आणि मानसिक आरोग्य चांगलं राहतं. उपदेश 12. सेवा हे श्रेष्ठ कर्म आहे. गीतेत सेवा म्हणजे नुसती मदत नव्हे तर निस्वार्थ भावनेने केलेलं कर्म. जेव्हा आपण काही अपेक्षा न ठेवता इतरांसाठी काही करतो तेव्हा मन शुद्ध होतं. खोल अर्थ, सेवेमुळे अहंकार कमी होतो आणि करुणा वाढते. सेवा करणारा माणूस कधीही आतून रिकामा राहत नाही. उदाहरण, कोणाला अन्न देणं, आजारी माणसाची विचारपूस करणं, या लहान कृतीही मोठं पुण्य देतात. आजच्या जीवनात उपयोग: सेवा ही केवळ समाजासाठी नव्हे तर स्वतःच्या मानसिक शांतीसाठीही आवश्यक आहे. उपदेश 13. वेळेचा सदुपयोग करा. वेळ ही आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. पैसा परत मिळू शकतो पण गेलेली वेळ कधीच परत येत नाही. खोल अर्थ, वेळ वाया घालवणं म्हणजे आयुष्य थोडं थोडं गमावणं. उदाहरण, आज नाही, उद्या करू असं म्हणत आयुष्य निघून जातं. आजच्या जीवनात उपयोग: प्रत्येक दिवस अर्थपूर्ण जगा. थोडं थोडं पण सातत्य ठेवा. उपदेश 14. इंद्रिय संयम आवश्यक आहे. इंद्रिय म्हणजे डोळे, कान, जीभ, नाक, त्वचा. ही इंद्रिये जर नियंत्रणात नसतील तर माणूस इच्छांचा गुलाम बनतो. खोल अर्थ, अतिभोगातून तात्पुरतं सुख मिळतं पण नंतर दुःख आणि पश्चात्ताप येतो. उदाहरण, अति खाणं, अति मोबाईल, अति व्यसन सगळं असंयमाचं उदाहरण आहे. आजच्या जीवनात उपयोग: संयम ठेवल्यास शरीर निरोगी आणि मन शांत राहतं. उपदेश 15. स्वतःला ओळखा. स्वतःला ओळखणं म्हणजे आपल्या शक्ती, मर्यादा, स्वभाव आणि उद्दिष्ट समजून घेणं. जो स्वतःला ओळखतो तो इतरांशी तुलना करत नाही. खोल अर्थ, स्वतःची ओळख नसली की माणूस इतरांचं आयुष्य जगतो.
उदाहरण, मासा झाडावर चढू शकत नाही, पण पाण्यात तो राजा असतो. आजच्या जीवनात उपयोग, स्वतःच्या क्षमतेनुसार मार्ग निवडा, तेव्हाच समाधान मिळेल. उपदेश 16. सत्य नेहमी विजय मिळवतं. गीता सांगते की सत्य कधीही पराभूत होत नाही. कधी कधी असं वाटतं की खोटं बोलून माणूस पुढे जातो, पण ते यश फार काळ टिकत नाही. सत्याचा मार्ग कठीण असतो, पण तोच सुरक्षित असतो. खोल अर्थ, सत्य म्हणजे फक्त खोटं न बोलणं नाही, तर मन, विचार आणि कृती यामध्ये प्रामाणिकपणा असणं. उदाहरण, खोट्यावर उभं असलेलं घर कधीतरी कोसळतंच. जीवनात उपयोग, सत्य पाळल्याने मन शांत राहतं आणि आत्मविश्वास वाढतो. उपदेश 17. ईश्वर सर्वत्र आहे. श्रीकृष्ण सांगतात की ईश्वर फक्त मंदिरात नाही, तर प्रत्येक जीवामध्ये आहे. खोल अर्थ, प्रत्येक माणसात देव पाहण्याची दृष्टी आली की द्वेष, मत्सर, राग कमी होतो. उदाहरण, समोरचा माणूस त्रास देतो, तरी त्याच्यातील देव पाहण्याचा प्रयत्न करा. जीवनात उपयोग, ही भावना आली की नातेसंबंध आपोआप सुधारतात. उपदेश 18. मृत्यू अटळ आहे. मृत्यू अटळ आहे हे मान्य केल्यावर जीवनाची खरी किंमत कळते. खोल अर्थ, मृत्यूची भीती बाळगण्यापेक्षा जीवन अर्थपूर्ण जगणं महत्त्वाचं आहे. उदाहरण, वेळ मर्यादित आहे हे माहीत असेल तर प्रत्येक क्षण मौल्यवान वाटतो. जीवनात उपयोग, भीतीत नाही तर जागरूकतेत जगा. उपदेश 19. इच्छा मर्यादित ठेवा. अमर्याद इच्छा माणसाला कायम असमाधानी ठेवतात. खोल अर्थ, गरजा पूर्ण झाल्या तरी इच्छांना अंत नसतो. उदाहरण, आज एक गोष्ट हवी, मिळाल्यावर दुसरी हवी. जीवनात उपयोग, मर्यादित इच्छा बरोबर शांत मन. उपदेश 20. ध्यानाने मन शुद्ध होतं. ध्यान म्हणजे मनाला विश्रांती देणं. खोल अर्थ, ध्यानामुळे विचारांची गर्दी कमी होते. उदाहरण, पाण्याचा ग्लास स्थिर ठेवल्यावर गाळ खाली बसतो. जीवनात उपयोग, रोज 10 ते 15 मिनिटं ध्यान करा. उपदेश 21. कर्तव्यापासून पळ काढू नका. कर्तव्य टाळणं म्हणजे स्वतःपासून पळ काढणं. खोल अर्थ, आपल्या भूमिकेप्रमाणे कर्तव्य करणं हेच धर्म आहे. उदाहरण, अर्जुन युद्ध टाळू पाहत होता, पण ते त्याचं कर्तव्य होतं. जीवनात उपयोग, जबाबदारी स्वीकारा, पळ काढू नका. उपदेश 22. निसर्गाचा सन्मान करा. निसर्ग म्हणजे ईश्वराचं जिवंत रूप आहे. खोल अर्थ, निसर्ग नष्ट केला तर मानवाचं अस्तित्व धोक्यात येतं. उदाहरण, झाडं, पाणी, हवा यांचा गैरवापर. जीवनात उपयोग, निसर्ग जपा, तोच आपल्याला जगवतो. उपदेश 23. क्षमा ही शक्ती आहे. क्षमाशील माणूस आतून बलवान असतो. खोल अर्थ, क्षमेमुळे मन हलकं होतं. उदाहरण, राग धरून ठेवणं म्हणजे स्वतःला जाळणं. जीवनात उपयोग, क्षमेमुळे शांती मिळते. उपदेश 24. संयमानेच यश मिळतं. संयम हा यशाचा पाया आहे. खोल अर्थ, घाई नुकसान करते. उदाहरण, फळ पिकायला वेळ लागतो. जीवनात उपयोग, संयम ठेवा, सातत्य ठेवा. उपदेश 25. सत्संग जीवन बदलतो. जशी संगत तशी मती. खोल अर्थ, चांगल्या लोकांच्या सहवासाने विचार बदलतात. उदाहरण, सुगंधी फुलाजवळ गेल्यावर कपड्यांना सुगंध येतो. जीवनात उपयोग, सकारात्मक लोकांची संगत ठेवा. उपदेश 26. स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास असेल तर अर्ध काम झालं. खोल अर्थ, संशय माणसाला कमकुवत करतो. उदाहरण, माझ्याकडून होईल ही भावना. जीवनात उपयोग, स्वतःला कमी लेखू नका. उपदेश 27. दुःख हे गुरु आहे. दुःख माणसाला शिकवतं. खोल अर्थ, दुःखामुळे माणूस परिपक्व होतो. उदाहरण, आग सोनं शुद्ध करते. जीवनात उपयोग, दुःखातून पळू नका, शिका. उपदेश 28. प्रत्येक क्षण नवीन आहे. भूतकाळ बदलता येत नाही, पण वर्तमान हातात आहे. खोल अर्थ, भूतकाळात अडकणं म्हणजे आज गमावणं. उदाहरण, कालची चूक आज सुधारता येते. जीवनात उपयोग, आजवर लक्ष केंद्रित करा. उपदेश 29. शांती आत आहे, बाहेर नाही. बाहेर कितीही शोध घेतला तरी शांती आतच सापडते. खोल अर्थ, बाह्य गोष्टी तात्पुरतं सुख देतात. उदाहरण, शांत मनातच समाधान असतं. जीवनात उपयोग, स्वतःशी जोडलेले रहा. उपदेश 30. भक्ती, ज्ञान आणि कर्म यांचा समतोल ठेवा. एकाच मार्गावर अडकू नका. खोल अर्थ, भक्ती मन शुद्ध करते, ज्ञान अज्ञान दूर करतं, कर्म जीवन पुढे नेतं. उदाहरण, 3 पायांचा स्टूल स्थिर असतो. जीवनात उपयोग, तिन्ही मार्ग समतोल ठेवा. उपदेश 31. स्वतःला ईश्वराला अर्पण करा. मी संपला की शांती सुरू होते. खोल अर्थ, अहंकार सोडून ईश्वरावर सोपवलं की चिंता संपते. उदाहरण, ओझं खाली ठेवल्यावर हलकं वाटतं. जीवनात उपयोग, सगळं करताना हे ईश्वरासाठी अशी भावना ठेवा. हे 31 उपदेश म्हणजे आयुष्याचं मार्गदर्शन आहे. रोज एक उपदेश मननात घेतला तर जीवन नक्कीच बदलू शकतं. जय श्री कृष्ण.